जय मित्रांनो, तुम्ही पण एस-एस-सी 2026 साठी तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी हे शेवटचे 60 दिवस खूप महत्त्वाचे असणार आहे. कारण का, या शेवटच्या 60 दिवसात तुमचा स्कोर 130 प्लस जाऊ शकतो. आता जरी स्कोर तुमचा 80 येत असेल किंवा तुम्ही समजा बिगिनर असाल एकदम, ज्यांना एस-एस-सी जी-डी एक्झामचा सिलेबस माहीत नाही, त्यांनी सिलेबस बघितला नाही किंवा तुम्ही असे स्टुडंट असाल, ज्यांनी थोडाफार अभ्यास केलाय, थोडेफार लेक्चर्स केलेत आणि तुमचा स्कोर स्टक झाला. म्हणजे 80, 100 इतका स्कोर येतोय. 130 प्लस, 120 प्लस तुमचा स्कोर जात नाही. तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आणि हे शेवटचे 60 दिवस खूप महत्त्वाचे असणार आहे. तुम्ही या शेवटच्या 60 दिवसात 120 प्लस, 130 प्लस जाऊ शकता आणि एकदा तुमचा स्कोर 120 प्लस गेला, की तुमचं सिलेक्शन पक्कं होऊ शकतं. ठीक आहे? तर कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, काय स्ट्रॅटेजी असणार आहे, तर ही सगळी कंप्लीट डिस्कस मी आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे. ठीक आहे? त्याच्यामुळे सगळ्यांनी जेणेकरून आपल्या मराठी मुलांनी हा व्हिडिओ व्यवस्थितपणे अगदी शेवटपर्यंत बघा. ओके. तर बघा सगळ्यात पहिला काही महत्त्वाच्या डेट्स आपण बघूया. तुमची एस-एस-सी जी-डीची जी नोटिफिकेशन आहे ते आले होते आणि त्यानुसार 1 डिसेंबर पासून तुमचे फॉर्म सुरू झाले आणि शेवटची तारीख ही 31 डिसेंबर असणार आहे. म्हणजे शेवटचे 4 ते 5 दिवस तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी राहिलेले आहेत. या 4 ते 5 दिवसात तुमचा फॉर्म सबमिट झालाच पाहिजे. खरं तर 31 तारखेची वाट बघू नका. कारण का एस-एस-सीचा एक प्रॉब्लेम आहे. काय माहीत आहे? की शेवटचे 1-2 दिवस पूर्णपणे साइट डाउन असते. सर्व्हर पूर्ण डाउन होतो. त्याच्यामुळे शेवटचे 1-2 दिवस फॉर्म सबमिट होत नाहीत. त्यामुळं सगळ्यांनी 28 डिसेंबरच्या आत 28 डिसेंबर किंवा 29 डिसेंबर या 2 दिवसांच्या आतच सगळ्यांनी फॉर्म सबमिट करायचा आहे. मी तर म्हणतो जर तुम्ही फॉर्म भरला नसेल अजून, तर आजच पहिलं काम करा, फॉर्म सबमिट करा. त्यानंतर बाकीच्या गोष्टी बघा. त्यानंतर तुम्हाला 8 जानेवारीपासून 10 जानेवारीपर्यंत हे 2 दिवस फॉर्मसाठी करेक्शन डेट आहे. तुम्ही जर फॉर्ममध्ये काही चुका केल्या असाल भरताना, चुका करू नका. कारण त्यासाठी पैसे भरावे लागतात परत. ठीक आहे. त्याच्यामुळे व्यवस्थितपणे फॉर्म भरा. जर चुकून एखादी लहान चूक झाली, तर तुम्ही या 3 दिवसांमध्ये 8 जानेवारीपासून 10 जानेवारीपर्यंत ती करेक्शन करू शकता आणि त्यानंतर तुमची एक्झाम जी असणार आहे, ती फेब्रुवारीपासून एप्रिल 2026 पर्यंत असणार आहे. म्हणजे या शेवटच्या नंतर 2-2.5 महिन्यामध्ये तुमची एक्झाम पूर्णपणे कंडक्ट होणार आहे. शिफ्ट वाईज पेपर असतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ओके. आता थोडंसं आपण व्हॅकन्सीकडे लक्ष देऊया. तर एस-एस-सी जी-डीची बघितला तर टोटल व्हॅकन्सी यावेळेला जी आलेली आहे ती 25,487 आहे. म्हणजे 25,000 प्लस व्हॅकन्सी आहे. पण आता जर ही व्हॅकन्सी 25,000 दिसत असली, तर ही व्हॅकन्सी तुमची एक्झाम होईपर्यंत 40,000 प्लस जाणार. ठीक आहे. आणि एस-एस-सीचं प्रत्येक वेळेस असं होतं, की सुरुवातीला व्हॅकन्सी पूर्णपणे अपडेट केलेल्या नसतात. जितका त्यांच्याकडे डाटा असतो तितक्या व्हॅकन्सी ते नोटिफिकेशनमध्ये देतात आणि जसा या प्रत्येकाकडून डाटा यायला चालू होईल म्हणजे सीआयएसएफ, बीएसएफ, सीआरपीएफ वाल्यांच्याकडून तसा-तसा काय होत जातो, व्हॅकन्सी वाढत जातात आणि 100% या तुमच्या व्हॅकन्सी 40,000 प्लस जाणार आहेत. जर तुम्ही फक्त 10वी पास असाल आणि तुम्हाला एस-एस-सी जी-डीची तयारी करायची आहे, तर हा तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे, सुवर्ण संधी आहे. कारण का इतक्या व्हॅकन्सी या एस-एस-सी दरवर्षी काढत असते. प्रत्येक वर्षी तुम्हाला हा चान्स भेटत असतो. ओके. तर थोडंसं आपण एक्झाम पॅटर्न बद्दल बघूया. तर जी तुमची एक्झाम आहे ती टोटल 3 स्टेपमध्ये कंडक्ट होते. ठीक आहे. सगळ्यात पहिला तुमची एक्झाम सी असते. ठीक आहे. ज्याला आपण कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणतो. तुमची एक्झाम होणार आहे. त्यानंतर फिजिकल असणार आहे आणि मेडिकल असणार आहे. तर फिजिकलसाठी या काही गोष्टी आहेत. जसं की फिजिकल मेलसाठी कसं असतं, तर 5 किलोमीटर रनिंग असतं, जे तुम्हाला 24 मिनिटात कव्हर करायचं आहे आणि फिमेलसाठी 1600 किलोमीटर रनिंग असतं, जे की 8.5 मिनिटात तुम्हाला कव्हर करायचं आहे. ओके. 1600 मीटर. त्यानंतर बघा, लडाख रिजन मधल्या कॅन्डिडेटसाठी फक्त लडाख रिजनसाठी 1600 किलोमीटर मुलांसाठी रनिंग असतं 7 मिनिटात कव्हर करायचं आहे आणि 800 मीटर रनिंग मुलींसाठी आहे, जे की 5 मिनिटात कव्हर करायचं आहे. पण हे खालचं फक्त लडाख रिजनसाठी आहे. आपल्यासाठी हा वरचा भाग आहे. ठीक आहे? लक्षात आलं? आता त्यानंतर सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट काय असेल यामध्ये, तर सी तुमची एक्झाम. कारण ही एक्झामच डिसाईड करते तुमचं सिलेक्शन होईल का नाही. काय म्हणतोय मी? ही एक्झामच डिसाईड करते तुमचं सिलेक्शन होईल का नाही. कारण इथं जर तुमचा स्कोर झाला, तरच तुम्ही फायनल मेरिटमध्ये क्वालिफाय होणार आहे. नाहीतर तुमचं सिलेक्शन होणार नाही. तर एक्झाममध्ये बघा टोटल आपल्याला 4 सब्जेक्ट असतात. गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि हिंदी. ठीक आहे. हे 4 सब्जेक्ट तुम्हाला स्टडी करायचे आहेत. प्रत्येकाचे 20-20 प्रश्न असतात आणि एक प्रश्न 2 मार्कांसाठी असतात. प्रत्येक सब्जेक्ट 40 मार्कांसाठी. ओके. एकूण पेपर तुमचा 160 मार्कांचा आहे, जे की 80 प्रश्न आहेत.
ठीक आहे. टोटल तुम्हाला 80 प्रश्न सोडवायचे आहेत. 160 मार्कांचा पेपर असणार आहे आणि या पेपरसाठी जो टाइम आहे, जी वेळ आहे, ड्युरेशन आहे तुमची, ती असणार आहे 60 मिनिट. 60 मिनिट आणि या 60 मिनिटात तुम्हाला 80 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजेच काय? एका प्रश्नाला 1 मिनिट सुद्धा मिळत नाही. ठीक आहे. 40 सेकंदाच्या आसपास तुमचा एक प्रश्न हा सॉल्व्ह झालाच पाहिजे प्रत्येक सब्जेक्टचा. ओके. यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असतं. निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते 0.25 मार्कचं असणार. ओके. म्हणजेच काय? एक प्रश्न चुकला की तुमचा 0.25 मार्क कट होणार आहेत. ठीक आहे. पण हे निगेटिव्ह मार्किंग काय नाही असं म्हटलं तरी चालेल. कारण एका प्रश्नाला इथे 2 मार्क मिळाले आणि कट किती होतोय फक्त 0.25. त्याच्यामुळे काय खूप जास्त त्याचा इम्पॅक्ट होणार नाही. ओके. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय इथं, तर हा जो एक्झाम आहे, हा जो 80 मार्क 80 प्रश्नांचा तुमचा पेपर आहे, इथं तुमचा स्कोर होणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, तुम्ही सगळ्यात इम्पोर्टंट जे आहे, ते आहे तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता. का म्हणतोय? कारण का गणित आणि बुद्धिमत्ता हे 2 असे सब्जेक्ट आहेत, जिथे तुम्ही 40 पैकी 40 मार्क घेऊ शकताय. ठीक आहे. आणि त्यामध्ये हिंदी हा एक असा सब्जेक्ट आहे, जिथं तुम्ही अगदी 1 महिनाभर जरी अभ्यास केला, तरी 40 पैकी 40 मार्क पडू शकतात. पण जो सामान्य ज्ञान आहे, जी-के आहे, याचा सिलेबस फिक्स नाही. ठीक आहे. कुठूनही प्रश्न येतो. त्याच्यामुळे जी-के तुमचा या शेवटच्या 60 दिवसात कव्हर होऊ शकत नाही. मग तुम्ही जास्त जी-के वाचत बसण्यापेक्षा जी-के कसा कव्हर करायचा, या 40 पैकी किमान 26 ते 30 मार्क कसे मिळवायचे? ठीक आहे. किंवा 20 मार्क जरी तुम्ही या 40 पैकी घेत असाल, तरी चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. पण ते कशा पद्धतीने करायचं, तर त्यासाठी तुम्हाला अगदी कमी अभ्यासक्रम अभ्यासायला पाहिजे. ठीक आहे. पण तो परफेक्ट करायला पाहिजे. एस-एस-सी-ला जे येतं, जे विचारलं जातं, ते करणं महत्वाचं आहे. जसं की आता या जी-केमध्ये बाकीचे हिस्ट्री, भूगोल, राज्यशास्त्र हे सगळं सोडून द्या. स्टॅटिक जी-के. ठीक आहे. जसं की महत्वाचे आपले खेळ असू देत, पुरस्कार, ठीक आहे, अवॉर्ड विनर्स वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. हे सगळे स्टॅटिक जी-के मध्ये येतं. तर या स्टॅटिक जी-के मधूनच या 20 मधले 7 ते तर 8 प्रश्न विचारले जातात. तर तो स्टॅटिक जी-के तुमचा 10 दिवसात कव्हर करू शकता तुम्ही. ठीक आहे. स्टॅटिक जी-केची एक सेपरेट पी-डी-एफ आहे आपली बनवलेली. ती पी-डी-एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा आपल्या ॲपवर मिळून जाईल. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथून तुम्ही जॉइन करू शकता. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता कशा पद्धतीने आपण या पुढच्या 60 दिवसात कंप्लीट करू शकतो रे? तर ते सगळं मी तुम्हाला सांगणार. ठीक आहे. गणित हा तुम्ही इझिली 45 ते 50 दिवसात सगळा सिलेबस कंप्लीट करू शकताय प्लस प्रॅक्टिस. ठीक आहे. कशा पद्धतीने करायचं आहे ते तर मी सांगेनच आणि बुद्धिमत्ताला 25 ते 30 दिवस भरपूर झाले. 25-30 दिवसात तुम्ही पूर्ण बुद्धिमत्ता सुद्धा अभ्यास करून घेऊ शकताय. कारण आत्ताची जी वेळ आहे, आत्ताची जी वेळ आहे, जास्त नाही आहे तुमच्या हातामध्ये. ठीक आहे. वेळ खूप कमी आहे आणि खूप कमी वेळात तुम्हाला हा सगळा सिलेबस कंप्लीट करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. त्यामुळे वास्ट वाचत बसण्यापेक्षा, जास्त वाचत बसण्यापेक्षा जे तुम्हाला विचारलं जातं त्याचा अभ्यास करणं गरजेचं. ठीक आहे. तर बघा, तुम्ही हा सगळा अभ्यास कुठूनही करू शकता, YouTubeवरून करू शकता. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. पण आता थोडंसं आपली स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे लक्षात घ्या. आपली जी एक्झाम आहे, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. लास्ट 60 दिवसाची स्ट्रॅटेजी कशी करायची? ठीक आहे. आपली जी एक्झाम आहे, ती फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये होणार असं सांगितलंय. याचा अर्थ काय? ती एक्झाम 25 फेब्रुवारी नंतरच होईल. ठीक आहे. 25 फेब्रुवारी नंतरच होईल किंवा 20 फेब्रुवारी नंतर तुमची एक्झाम सुरू होईल. त्याच्या अगोदर काय सुरू होईल असं वाटत नाही. तर बघा, तुमच्या हातात आहेत शेवटचे 60 दिवस. किती आहेत शेवटचे? 60 दिवस. या शेवटच्या 60 दिवसात तुम्हाला गणित वाचायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर 2 नंबर आहे आपला बुद्धिमत्ता, ज्याला आपण रिझनिंग म्हणतो. प्रत्येक सब्जेक्ट वाईज सांगेन मी, टेन्शन घेऊ नका. तिसरं आहे आपलं जी-के-जी-एस, ज्याला सामान्य ज्ञान म्हणतो आपण. ओके. आणि चौथं जे आहे ते आहे हिंदी. ओके. हिंदीला पण मी आता इंग्लिशमध्ये लिहिणार. काही प्रॉब्लेम नाही. हिंदी किंवा इंग्लिश दोन्ही पण सब्जेक्ट असतात. ठीक आहे. आता बघा, गणितचे तुम्हाला ना टोटल 18 टॉपिक आहे. टोटल किती टॉपिक आहेत रे? 18 टॉपिक. हे 18 टॉपिक तुम्ही इझिली फक्त लेक्चर करून 45 दिवसात कव्हर करू शकताय. 45 ते 50 दिवसात सगळे कव्हर होतील. बुद्धिमत्ताचे पण तुमच्याकडे 20 टॉपिक आहेत. ऍक्च्युअली ते 20 नाहीत, फोडून फोडून त्यांना 20 केलेलं आहे. पण इथं तुम्हाला
फक्त 16 टॉपिक स्टडी करायला लागणार आहे, जे की तुमच्या एक्झाम मध्ये विचारले जातात. कुठले स्टडी करायचे, काय स्टडी करायचे त्यावर पण मी डिटेल व्हिडिओ घेईन. जीके साठी सध्या 60 दिवसात काय करणं गरजेचं आहे, तर सगळ्यात पहिला तुम्ही स्टॅटिक जीके कव्हर करा. सगळ्यात काय करायचं पहिला, सगळ्यात पहिला स्टॅटिक जीके कव्हर करा, कारण स्टॅटिक जीके मधूनच तुमचे 14-15 मार्क येऊन जातील. आणि या स्टॅटिक जीके नंतर प्लस काय करायचे, फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन करायचे, जे तुमचे यापूर्वी एक्झामला आलेले आहेत. कारण एसएससी जीडी मध्ये काय होतात, भरपूर प्रश्न रिपीट होत असतात. जीकेच्या बाबतीत तर 50 ते 60% प्रश्न हे रिपीटच झालेले असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे याच्या अगोदर 2021 पासून जितके प्रश्न तुम्हाला विचारलेले ते सगळे प्रश्न फक्त रिव्हिजन करायला सुरू करा. आणि त्यानंतर हिंदी, हिंदीच्या फक्त काय करायचंय, लेक्चर्स बघण्याची वेळ आता नाही आहे हिंदीची. ठीक आहे, त्याच्यामुळे नोट्स करायचे. नोट्स मध्ये तुम्हाला हार्डली 10 तिथं 12 टॉपिक आहेत. 10 तिथं 12 टॉपिक आहेत. ते 10 तिथं 12 टॉपिक तुम्ही अगदी 15 दिवसात जरी कव्हर करतो म्हटला तरी कव्हर होतात. ठीक आहे, त्याच्यामुळे नोट्सवर व्यवस्थित रिवाइज करायचा. आता हे कशा पद्धतीने करायचं आहे, तर तुम्ही यासाठी आता गणितसाठी युट्यूबवर लेक्चर आहेत. आपल्या युट्यूबवर पण गणितचे सगळे व्हिडिओ हे आले, त्यापूर्वीही आलेले आहेत. गेल्या वर्षी जर व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये मी बऱ्यापैकी सगळा सिलेबस कव्हर केलाय. त्यात जे राहिलेले टॉपिक आहेत ते यावर्षी मी बऱ्यापैकी टाकलेले आहेत आणि इथून पुढे पण तुम्हाला गणितला येत राहतील. त्यानंतर आहे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता तुम्ही कोणत्याही एका बुक मधून कव्हर करू शकता, किंवा यासाठी कोर्स एक आहे आपलाच आहे, तो पण तुम्ही घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. जीके तुम्हाला नोट्स रेफर करावे लागतील, जसे की लुसेंट रेफर करू शकताय तुम्ही, किंवा आता लुसेंट वाचत बसण्याची वेळ नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जीके साठी एखादं पुस्तक घेतो आणि ते वाचत बसतो म्हणायची वेळ नाही. तर तुम्हाला इथं अगदी एक्झॅक्ट नोट्स हवे, जेणेकरून तुम्ही अभ्यास करा. ज्यातल्या स्टॅटिक जीके मी तुम्हाला ऑलरेडी टेलिग्रामवर प्रोव्हाइड करेन, त्याची पीडीएफ मी टाकून देईन डिस्क्रिप्शन मध्ये. टेलिग्राम चॅनेल आहे, तिथून तुम्ही जॉईन करा. आणि हिंदीच्या पण तुम्हाला नोट्स रेफर करायचे आहेत. हिंदीसाठी तुम्ही RWA नोट्स रेफर करू शकता, किंवा आपल्या पण बॅच मध्ये नोट्स आहेत. आता बॅच सारखं करतोय तर बॅच बद्दल थोडंसं सांगतो तुम्हाला. आपली अर्जुना 2.0, ठीक आहे, जी बॅच आहे अवेलेबल आपल्या स्टडी कट्टा या ऍपवर. या बॅच मध्ये तुम्हाला जितके आता सब्जेक्ट सांगितलं त्या सगळ्या सब्जेक्टचा स्टडी होणार आहे. या बॅच मध्ये तुम्हाला गणितचे सगळे लेक्चर्स मिळतील, बुद्धिमत्ताचे सगळे लेक्चर्स मिळतील. ते पूर्ण तुम्ही बघायचे आहेत. बॅच अजून सुरू आहे. बॅच मध्ये फक्त आता 7 टॉपिक झालेत गणितचे. बाकीचे टॉपिक सुद्धा पुढच्या 40 दिवसांमध्ये कव्हर होतील. म्हणजे एक्झामच्या एक 20 दिवस अगोदर तुमचा सगळा सिलेबस कव्हर होणार आहे. त्यासोबत तुम्हाला प्रॅक्टिस सुद्धा या बॅच मध्ये करून घेतली जाणार आहे. यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स आहेत, जेणेकरून तुम्ही सगळे लेक्चर्स करू शकता. रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा नंतर ते बघू शकता. त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल, तर ते प्रॅक्टिस सेट आहेत. कारण का, तुम्हाला जर स्कोर चांगला करायचा असेल तर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि प्रॅक्टिस कशाची करायची, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चनची. आणि एसएससी जीडीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मराठीमध्ये सगळे एका ठिकाणी कोणीही अवेलेबल केलेले नाहीत. ते तुम्हाला एकमेव बॅच मध्ये मिळतील, आपल्या अर्जुना 2.0 बॅच मध्ये. यापूर्वी जितके पण एसएससी जीडीला प्रश्न विचारलेले, अगदी गणित असू दे, बुद्धिमत्ता असू दे, जीके असू दे, हिंदी असू दे, सगळे प्रश्न हिंदीचं सोडून हिंदीचे हिंदीतच मिळतील. पण बाकीच्या तिन्ही विषयांचे सगळे प्रश्न मराठीमध्ये तुम्हाला आपल्या या बॅच मध्ये पीडीएफ फॉर्म मध्ये मिळणार आहे, त्याचं सोल्युशन मिळणार. ओके, त्यासोबत बघा अपडेटेड नोट्स पीडीएफ आहेत, म्हणजे जे काही लेक्चर मध्ये शिकवलं जातं त्याचे तुम्हाला नोट्स मिळतात. प्लस त्याच्यामध्ये फॅकल्टी मी स्वतः आहे, मी स्वतः तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही विषय शिकवतोय, ज्यामध्ये तुम्हाला काही डाऊट राहणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट एसएससी जीडी साठी काय असेल, तर त्या मॉक टेस्ट असणार आहे. तर तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट द्यावे लागतील, मिनी मॉक टेस्ट द्यावे लागतील आणि फुल मॉक टेस्ट द्यावे लागतील. आणि मॉक टेस्ट तुम्हाला ही बॅच घेतल्यानंतर वेगळं परचेस करायची गरज नाही. तर याच बॅच मध्ये तुम्हाला अगदी 100 पेक्षा जास्त फुल मॉक टेस्ट मिळणार आहेत, टॉपिक टेस्ट मिळणार आहे, मिनी मॉक टेस्ट मिळणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मॉक टेस्ट वगैरे सगळं काही या एकाच बॅच मध्ये आहे. ज्या बॅचची फी 399 299 केली होती, पण इथून पुढे, ठीक आहे, आपल्या 1 जानेवारी पर्यंत, ओके, थोडासा तुम्हाला डिस्काउंट देईल. 1 जानेवारी पर्यंत तुम्ही जर अर्जुन अर्जुना अर्जुना असं टाकायचं 50, हा कुपन कोड जर यूज केला तर याच्यावर परत तुम्हाला 50 रुपये डिस्काउंट मिळेल. म्हणजे फक्त 249 मध्ये ही बॅच मिळणार आहे. पण फक्त 1 जानेवारी पर्यंत पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी ऑफर असणार आहे. ओके,
तर ही बॅच जॉइन करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या नोट्स वगैरे मिळणार आहेत. जसं की मी मगाशी तुम्हाला सांगितलं, की जीकेचे फक्त पी-वाय-क्यू अभ्यास करा. तर इथून मागचे सगळे पी-वाय-क्यू मराठीमध्ये तुम्हाला पी-डी-एफ फॉर्ममध्ये या बॅचमध्ये प्रोव्हाईड केलेले आहेत. ओके. ॲप ओपन करून एकदा बॅच चेक करा. आवडली तर घ्या, नाहीतर तुम्ही अभ्यास YouTubeवरून सुद्धा करू शकता. ओके. चलो. आता बघा, तुमचा डेली प्लॅन काय असला पाहिजे या लास्टच्या 60 दिवसात. या लास्टच्या 60 दिवसात जर तुम्हाला लेक्चर घ्यायचं असेल, तर तुमचा जो डेली आहे, म्हणजे रोजचा अभ्यासक्रम काय असला पाहिजे, रोजचा प्लॅन कसा असला पाहिजे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही यावर्षी एस-एस-सी जी-डीची पोस्ट काढणार असाल, तर तुम्हाला हे फॉलो करणं गरजेचं आहे. आणि इथून पुढे फक्त 60 दिवस राहिले. त्याच्यामुळे इथून पुढच्या 60 दिवसात किमान तुम्हाला किमान तुम्हाला 6 तिथं 7 तास अभ्यास करणं गरजेचं आहे. किमान 6 तास तर अभ्यास करायलाच पाहिजे. आता तो कशा पद्धतीने करायचा? तर तुम्हाला रोज 3 तास लेक्चर करायला लागणार आहे. जर तुम्ही बिगिनर असाल तर. जर लेक्चर तुम्ही ऑलरेडी केला असाल, सिलेबस अभ्यास केला असाल, तर इथून पुढचं तुम्ही फक्त रिवाईज करायचं आहे. पण जे बिगिनर आहे, ज्याने आता अभ्यासाला सुरुवात केली, त्यांनी तुम्हाला रोज 3 तास लेक्चर करायला लागणार आहे. या 3 तासाच्या लेक्चरमध्ये काय करायचं आहे? तर गणितचे तुम्हाला 2 लेक्चर करायचे. ठीक आहे. या 3 तासात काय करायचंय? तर गणितचे 2 लेक्चर करायचे आणि यासोबत तुम्हाला बुद्धिमत्ता यासोबत काय करायचंय? तुम्हाला बुद्धिमत्ताचं 1 लेक्चर करायचंय. असे रोज तुम्हाला 3 तास लेक्चर करायला लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला रोज 2 तास प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचे. जे की पी-वाय-क्यू असले पाहिजेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन असले पाहिजेत. तर हे पी-वाय-क्यूज आपण बॅचमध्ये पण प्रोव्हाईड केलेत आणि टेलिग्रामवर पण आहेत. दोन्हीकडून तुम्ही सॉल्व्ह करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण 2 तास रोज तुम्ही प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केला पाहिजे. या 2 तासात किमान तुमचा 1 ते 1.5 तास तुम्ही गणितला द्या. ठीक आहे. कमीत कमी 1 ते 1.5 तास तुम्ही गणितचे प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करा. प्रॅक्टिस सेट जितके सॉल्व्ह कराल, तितका तुमचा स्कोर वाढणार आहे. ठीक आहे. फक्त लेक्चर बघून कुणाचंही सिलेक्शन होत नाही. तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. तिथं ऑप्शन नाही आणि आता तर वेळ पण कमी आहे आपल्याला. ओके. त्यामुळे रोज तुम्ही 2 तास काय करू शकता? प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करू शकता. त्यातलं 1-1.5 तास गणित करा. राहिलेला अर्धा तास किंवा 1 तास बुद्धिमत्ताचं करा. बुद्धिमत्ताला जास्त वेळ देण्याची गरज नाही. बुद्धिमत्ता कमी वेळेत कव्हर होतो. फक्त जरी तुम्ही लेक्चर केला आणि थोडेसे प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केलात, म्हणजे डेली 25-30 प्रश्न जरी बुद्धिमत्ता सॉल्व्ह केला, तरी तुमचा बुद्धिमत्ता व्यवस्थित कव्हर होईल. पण गणितचे तुम्हाला डेली 50 ते 60 प्रश्न सोडवायलाच लागणार आहेत. ओके. त्यानंतर 1 तास काय करा तुम्ही हिंदीचे नोट्स घ्या. ठीक आहे. आपल्या बॅचमध्ये हिंदीचे 12 ते 13 टॉपिक आहेत. ठीक आहे. त्या सगळ्या टॉपिकचे नोट्स दिलेले तितकेच करा. बाकीचं बाहेरचं वाचायची काही गरज नाही. ओके. फक्त ते नोट्स रेफर करा. तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. रोज 1 तास तुम्हाला त्यातलं एक टॉपिकचं नोट्स कव्हर करायचे आहेत. त्याची रिव्हिजन करायची आहे. आणि त्यासोबत तुम्ही 1 तास जी-के, जी-एसच्या नोट्ससाठी द्यायचा. आता हे 1 तासात पण काय करायचं? या 1 तासात काय करायचं? तर या 1 तासात तुमचं 30 मिनिट जे आहे, 1 तासातले 30 मिनिट तुम्ही काय करा? स्टॅटिक जीकेची रिव्हिजन करा. काय करायचं? स्टॅटिक जीकेची रिव्हिजन करायचं. आणि राहिलेले 30 मिनिट जे आहे, ते बाकीच्या नोट्सला द्यायचे. ठीक आहे. जसं की तुमचं हिस्ट्री, जिओग्राफी झाले आणि याच्यात फक्त काय करायचं आहे? पी-वाय-क्यूज करायचे आहेत. पुस्तकं वाचत बसायचं नाही. जे नोट्स आहेत, ते पी-वाय-क्यू फॉर्ममध्ये करायचे. जिथे की पी-वाय-क्यू आहेत त्याचे विश्लेषण आहे. ते सगळं तुम्हाला बॅचमध्ये प्रोव्हाईड केलेलं आहे. तिथून तुम्ही सगळं कव्हर करू शकता. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या या शेवटच्या गोष्टी आहेत. जे बिगिनर आहेत ना, जे आता अभ्यासाला सुरुवात करतायत, त्याने आठवड्यातून कमीत कमी 3 टॉपिक टेस्ट द्यायचे आहेत. या 3 टॉपिक टेस्ट कसले असणार आहेत, तर त्याच्यामध्ये गणितच्या 2 द्या आणि बुद्धिमत्ताची 1 द्या. ठीक आहे. आणि त्यानंतर आठवड्यातून 1 जसं की तुम्ही रविवार निवडू शकता. ठीक आहे. प्रत्येक रविवारी एक फुल मॉक टेस्ट द्यायची. आता फुल मॉक टेस्ट तुम्हाला मराठीमधून अवेलेबल आहेत. नाहीत असं नाही. RWवर हिंदीमध्ये, तसंच आपल्या चॅनलवर, आपल्या टेलिग्राम चॅनलवर तर रोज एक फुल मॉक टेस्ट मी फ्रीमध्ये देत असतो मराठीमध्ये. ठीक आहे. तर टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला या फुल मॉक टेस्ट पण मिळून जातील. या टॉपिक टेस्ट सुद्धा बॅचमध्ये अवेलेबल आहे. तर अशा पद्धतीनं रोज तुम्ही 6 तास किमान अभ्यास केला पाहिजे. किमान 6 तास अभ्यास करायला पाहिजे. रोज जर किमान 6 तास अभ्यास केला तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. त्यापेक्षा जर जास्त केला 7 तास, 8 तास तर ते तुमच्यासाठी बोनस असणार आहे. तितके मार्क तुमचे वाढणार. ठीक आहे. तर आता हे 60 दिवस अजून टाईम वेस्ट करू नका. गेलं 2025 पण असंच निघून गेलं. ठीक आहे.
येत्याला 2026 मध्ये सुरुवातीलाच आपली एक्झाम आली. त्याच्यामुळं हे वर्ष तर व्यवस्थितपणे करा. ओके. हे 60 दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर हे 60 दिवस ठरवणार आहेत. तुम्हाला पोस्ट मिळणार आहे, की पुढचा 1 वर्ष परत वाट बघायला लागणार. ठीक आहे. जर परत 1 वर्ष वाट बघायची नसेल, जर परत 1 वर्ष तुम्हाला शेजार-पाजाऱ्यांचं ऐकून घ्यायचं नसेल, पाहुण्यांचं ऐकून घ्यायचं नसेल, तर जीव तोडून अभ्यास करा. जीव तोडून जर अभ्यास केला, तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. ओके. तुमचे आणखी काही डाउट्स असतील, काही शंका असतील, तर त्या मला कमेंट्समध्ये विचारा. तिथं मी तुम्हाला ॲन्सर देईन. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना, जे की मराठीतून तयारी करतायत. तुम्ही लाईक करू नका, सबस्क्राईब करू नका, काही फरक पडत नाही. पण जे मराठीतून मुलं अभ्यास करतायत, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण का मराठीतून एस-एस-सी जी-डीसाठी प्रॉपर गाईडन्स देणारं आपलं एकमेव चॅनल. मराठीतून बाकी सगळे शिकवतात. ठीक आहे, भरपूर जणांनी कोर्स लॉन्च केला. यावर्षी तर एस-एस-जी-डीसाठी मराठी स्पर्धा चालू झाली. पण तिथं प्रॉपर मटेरियल मिळतोय का? याकडे लक्ष द्या. ठीक आहे, की कोणतेही शिक्षक म्हणजे शिक्षक चांगलेच असतात. नावाजलेलेच असतात. पण ते आपल्या महाराष्ट्रातल्या एक्झामसाठी. त्यांना प्रॉपर सेंट्रलचा अनुभव नसतो. ओके. तर या सगळ्या गोष्टी बघा. जिथं चांगलं शिकवतात तिथून शिका. इथूनच शिका असं मी म्हणत नाही. जे चांगलं शिकवतात, जे प्रॉपर स्टडी मटेरियल देतायत तिथून घ्या. स्टडी गटावर तर तुम्हाला प्रॉपर मिळणारच आहे. तिथून घ्या, पण अभ्यास करा. ओके. तर चालेल, आजचा व्हिडिओ तिथंच थांबतो. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. ओके, बाय. जय हिंद.